नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि काल जो मी व्हिडिओ शेअर केलेला होता त्याखाली ना एका ताईंची कमेंट होती की मी 32 बार फॉर्म्युला वापरून माझं एका महिन्यात 12 किलो वजन कमी केलेलं आहे. अनु माने असं त्यांचं नाव आहे. तर खरंच 32 बार फॉर्म्युला जर तुम्ही वापरून तुमचं जेवण केलं तर तुमचं वजन नक्की कमी होतं. आणि त्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक केलं तर खूप सगळे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. एका महिन्यात 10, 15, 20 किलोसुद्धा वजन कमी झालेलं आहे. आणि कोणताच डाएट न करता फक्त 32 वेळा एक घास चावून खायचा, एवढंच तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणतंच म्हणजे तुम्हाला चपाती बंद करा, भात बंद करा किंवा गोड पूर्ण बंद करा असं कोणतंही काहीही त्यात त्यांनी सांगितलेलं नाही. जर तुम्हाला स्ट्रिक्ट डाएट फॉलो करायचं होत नसेल तर नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता. आता वजन कमी करताना एकतर कमी खाणं किंवा कमी वेळा खाणं. आता भरपूर सगळे डाएट आहेत जे की आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण जर एखाद्याचं असं असतं की मला काहीच बंद करायचं नाही, मला सगळंच खायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी 32 बार फॉर्म्युला खरंच उपयोगी आहे. आता परत एकदा सांगते की हा फॉर्म्युला यूट्यूबवरती ना 32 बार फॉर्म्युला सर्च केलं तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. स्वीकार भरद्वाज असं त्यांचं नाव आहे. आणि आता मी जी माहिती सांगते आता ह्याचं क्रेडिट सगळं त्यांचंच आहे. तर मी पण त्यांना फॉलो म्हणजे करते, 5-6 वर्षापासून त्यांचे व्हिडिओ बघते. पण मी इतकं स्ट्रिक्ट कधी पाळलं नव्हतं की एक घास भरपूर वेळा चावून खायचा, हे मी करते. पण त्यांचं ना त्यांनी तेवढंच सांगितलेलं आहे त्यामध्ये की तुम्हाला काहीच बंद करायचं नाही, सगळं खायचं आहे. तुम्ही चपाती, भात, जे काही तुमच्या घरात असेल, जी कोणती भाजी असेल ते खावा. फक्त ते 32 बार वेळा चावून खायचं आहे. आणि घास आपण घेतो ना, अगदी छोटासा घास घ्यायचा आहे. आपलं नख असतं ना अंगठ्याचं, त्याच्या एवढाच तुकडा घ्यायचा आहे आणि तो 32 वेळा चावायचा आहे. तर त्यामुळं काय होतं की इतकं त्याला चावतो आपण, त्यामुळं तोंडामध्ये म्हणजे लाळ जास्त तयार होते. आणि त्याचं म्हणजे जे आपण जेवण खातो त्याचं पाण्याच्या रूपांतरात आपल्याला करायचं आहे. म्हणजे पाण्यासारखं पूर्ण पाणी झाल्यानंतर मग तो घास आपल्याला गिळायचा असतो. म्हणजे शक्यतो ते खातोय आपण ते अगदी पाण्यासारखं लिक्विड स्वरूपात आपल्या तोंडामध्ये झालं पाहिजे. आणि ते नंतर आपण म्हणजे सगळं जेवण आपल्याला तसंच खायचं आहे. त्यामुळे ना अर्धी किंवा 3 कोर चपाती, म्हणजे त्यांच्या खाली जर कमेंट वाचल्या किंवा सगळ्यांचं रिझल्ट जर तुम्ही ऐकलं ना, त्यात ते सांगतात की फक्त एक चपातीसुद्धा संपत नाहीत. अगोदर आम्ही 3-3, 4-4 चपात्या खायचो. आता फक्त एक चपातीतली पण चपाती, 1 कोर चपाती अशी शिल्लक राहते. फक्त 3 कोर चपाती, त्यामध्ये आपलं पोट पूर्ण भरून जातं. कारण इतका वेळ तुम्ही चावलं ना, इतकी लाळ तयार होते, त्यामुळं ना आपलं पोट लवकर भरतं. आणि हे एवढं खाण्यासाठी आपल्याला अर्धा-पाऊण तास वेळ जातो. आणि त्यामध्ये इतका वेळ आपण चावून खाल्ल्यानंतर आपोआप आपल्या पोटाला म्हणजे सिग्नल मिळतो की आपलं पोट भरलेलं आहे. आणि जेवढी लाळ जास्त जाईल तेवढं पोट भरतं. आणि त्यामुळं जर तुम्हाला करायचं झालं तर आता मला जेवढी माहिती आहे ती त्यांचं आता हिंदीमध्ये चॅनल आहे. आता ज्या ताईंना हिंदी वगैरे आता माझ्या व्हिडिओ जे बघतात त्या बऱ्यापैकी ताई म्हणजे 40-50 ह्या वयातल्यासुद्धा आहेत. 55-60 अशा पण बऱ्याचशा आहेत. आता तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. पण तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल तर त्यांचं चॅनलसुद्धा तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला तिथं मिळून जाईल. आता एका ताईंची कमेंट होती की ग्रीन टी कशी घ्यायची किंवा तुम्ही कोणती घेता. तर मी ना पॅकेटवालं, मी शक्यतो ना तुम्ही वजन कमी करताना पॅकेट फूड जे असतं ते सगळंच बंद करायचं, ते आपल्यासाठी चांगलं नसतंच. आणि ग्रीन टीसुद्धा ना ही पॅकेटवाली जे पाऊच येतात बघा, फक्त डिप करायचं, ते घेण्यापेक्षा ना तुम्ही ही सुट्टी लूजवाली असते ना ती ग्रीन टी वापरायची. हे स्वस्तसुद्धा पडते आणि खूप दिवस चालते. अगदी थोडीशी आपल्याला वापरायची असते. तर ग्रीन टी बनवण्याची सुद्धा एक पद्धत आहे की पाणी गरम करून घ्यायचं. 95% पाणी फक्त गरम करायचं आपल्याला. आणि मग त्यामध्ये थोडीशी ग्रीन टी टाकायची, गॅस बंदच ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं 1-5 मिनटासाठी. आणि मग सगळा फ्लेवर तो पाण्यामध्ये उतरला जातो आणि ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि ग्रीन टी बनवण्याची हीच योग्य पद्धत आहे. म्हणजे पाणी आहे ते आपल्याला 90 ते 95% गरम करायचं आणि उकळी यायला लागते बघा, त्यावेळी बंद करायचा गॅस. त्यामध्ये मग ग्रीन टी टाकायची थोडीशी आणि झाकून ठेवायचं. आणि 5 मिनटासाठी ते तसंच झाकून ठेवलं ना, सगळा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि मग ही ग्रीन टी गाळून तुम्ही पिऊ शकता. तर सकाळी मी ग्रीन टी नव्हती घेतली. सकाळी शक्यतो ना तुम्ही मेथीचं, जिऱ्याचं असं कोणतंही एक पाणी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेतली ना सकाळी चालते. किंवा सकाळी उठल्या तुम्ही नॉर्मल कोमट पाणी जरी प्यायला 2 ग्लास तरी. आता मला 2 ग्लास पाणी पिलं की मळमळल्यासारखं होतं, मी 1च ग्लास पिते. आणि परत थोड्या वेळानं
ब्लॅक कॉफी वगैरे असं घेतलं तरी चालते. ब्लॅक कॉफी पण आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते. आणि सकाळी नाश्त्यानंतर एक ग्रीन टी मी घेते, दुपारी जेवणानंतरची एक, म्हणजे 2 ग्रीन टी दिवसातून घेते. 2 किंवा 3 तुम्ही घेऊ शकता, पण रात्री 6 नंतर वगैरे घेऊ नका, 6च्या अगोदरच घ्या, कारण 5पर्यंत घेतलं तरी पण ठीक आहे. ग्रीन टी तुम्ही रात्री लेट घेतली तर मग तुम्हाला झोप लवकर येणार नाही, त्यामुळं लवकरच्या म्हणजे 5पर्यंत घेतलं तरी ठीक आहे. दिवसातून 2-3 वेळा ग्रीन टी घेऊ शकता. आणि शक्यतो ना अशी लूजमधलीच घ्या ग्रीन टी, कारण जे पॅकेट प्रोडक्ट असतात ना, जे पॅकेट फूड कोणतं पण असू द्या, ते आपल्यासाठी चांगलं नसतं असं आपण समजायचं. कोणत्याही गोष्टी जे पॅक करून येतात त्यामुळे तशा गोष्टी शक्यतो तुम्ही वजन कमी करताना बंद केल्या तरी फायदा होतो. पण जर तुम्ही 32 बार फॉर्म्युला त्यांचं व्हिडिओ बघितलं तर त्यात त्यांनी असं कोणतंच सांगितलं नाही की तुम्ही हे बंद करा ते बंद करा. पण तुमच्या हे ना तुम्ही जेवढं हेल्दी खाऊन वजन कमी करचाल ना, आता वजन कमी करणं म्हणजे फक्त वजन कमी करणं, आणि जर तुमची वजन कमी करताना केस गळायला लागले, तुमची स्किन डल होत असेल तर ते वजन कमी करणं पण काही फायद्याचं नाही. शेवटी तुमची हेल्थ महत्त्वाची आहे, आणि तुमचं म्हणजे वजन कमी करताना त्याचे साईड इफेक्ट होऊ नयेत कोणते, अशा पद्धतीनं म्हणजे हेल्दी वेनंच आपल्याला वजन कमी करायला पाहिजे. आणि तसंच करावं, हळूहळू कमी करा पण तसं करा. आणि जर तुम्हाला सगळं खाऊन करायचं असेल ना, एखाद्याला चपाती बंद करता येत नाही, भात, तर मग ह्याच्या 32 अगदी छोटा घास घ्यायचा, तो ना त्याचं तोंडामध्ये पाणी झालं पाहिजे एवढं आपल्या लक्षात ठेवायचं, आणि तसं जेवण करायचं. आणि तेवढं जेवायला तुम्हाला एक चपाती खायचं म्हटलं तर तुम्ही ना अर्धा-पाऊण तास वेळ जातो तेवढं जेवण्यासाठी. तर आता तुम्हाला कोणतं शक्य होतं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुमचा डाएट पण शेअर करा म्हणलेले दिवसभर. आता मी आता सकाळी मला वाटतं 9:30पर्यंत तरी माझा नाश्ता म्हणजे काहीच घेत नाही मी. रात्री 7 वाजता जेवलेली असते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9:30 हा मधला वेळ आहे ना. आता इंटरमिटंट फास्टिंग पण तुम्हाला माहीत आहे, त्या पद्धतीनं पण वजन कमी करतात. तर तुम्ही जेवढा वेळ उपवास करता तेवढं शरीराला ना आपली शरीर रिपेअर करायला टाईम मिळतो. म्हणजे तुम्ही उपवास ज्यावेळी करता शरीराला दुसरं वरून काय खायला देत नाही, त्यावेळी ते आतून आपलं शरीर रिपेअर करतं. त्यामुळं रात्रीचं जेवण शक्यतो लवकरच असावं. आमच्या घरात सगळ्यांचीच जेवण आम्ही 7 वाजता जेवतो, कारण आमचे नाना आर्मीत असल्यामुळे त्यांना ती पहिल्यापासूनचीच म्हणजे लवकर जेवण्याची सवय होते. 7:30ला जेवायचो, पण आता माझ्यामुळं सगळे 7लाच जेवतात. 7पर्यंत म्हणजे आमच्यात 8पर्यंत माझं स्वयंपाक किचनावरून झालेलं असतं. त्यामुळे रात्रीच्या जेवणाची वेळ तुम्ही बदलू शकता. आता घरातले जरी आता सगळ्यांच्याच घरातले 7ला जेवायला तयार होत नाही, आता काही कामानिमित्त बाहेर असतात. आता ज्या घरी हाऊसवाईफ आहेत त्यांना हे पाळायला बरं पडतं, पण ज्या नोकरीनिमित्त बाहेर जातात त्यांना हे थोडंसं अवघड होतं. तरी पण 8पर्यंत तरी लवकर जेवावं असं मला वाटतं, कारण आपण झोपायच्या अगोदर 3 तास तरी आपलं जेवण झालं पाहिजे. लगेच जेवून झोपलं की मग ते पचन व्यवस्थित होत नाही आणि वजन वाढायला तेच कारणीभूत राहतं. आणि सकाळी मी 9:30 वाजता, आज 10 वाजलेला नाश्ता करायला, तर 9:30-10पर्यंत नाश्ता करते मी. नाश्त्यात आता काय घेते ते पण मी तुम्हाला दाखवतेच रोज. तर मोड आलेलं असतं, मटकी, मूग, हरभरं जे काय आहे ते. आता हिरवे वाटाणे वगैरे येतात ते पण भाजून घेऊ शकता. आज शुक्रवार आहे, सॅलेड बऱ्यापैकी संपलेलं आहे. आता शनिवारी आठवड्यातून एकदाच भाजीपाला फळं सगळं आणलेलं असतं, तर ते बऱ्यापैकी संपतं. त्यामुळं इथं मी ना रामफळ होतं. रामफळ जास्त गोड नसतं, सीताफळ जसं गोड असतं तेवढं नसतं, तर अर्धं रामफळ मी इथं घेतलेलं आहे. आणि तरी पण ना आज ताक घेतलं होतं ह्याच्यासोबत, म्हणजे हे थोडंसंच होतं आज. एवढ्यानं काय असं पोट भरलं असं वाटलं नाही, कारण रात्री 7 वाजता जेवल्यानंतर सकाळी 10ला जर नाश्ता केला तर खूप गॅप होतो या वेळेत, आणि मग परत आपल्याला भूक लागते सकाळची जरा लवकर. आणि मग हे एवढं तुम्ही बारीक चावून खाल्लं तर ना एवढं खाण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो. आणि अर्धा तास आपण हे एवढंच खात बसलं तर एवढ्यात आपलं पोट बऱ्यापैकी भरतं. आणि वजन कमी करताना आपल्याला हेल्दी वेनंच ते कमी झालं पाहिजे असं, कारण सगळंच मग तुम्ही हे आता मोड आलेलं वगैरे सॅलेड खाता, फळं खाता, तर आपल्या शरीराला म्हणजे जे पाहिजे ते घटक पण मिळून जातात. जेवणात ताक ठेवायचं. आता उन्हाळ्यात वजन कमी करणं आपल्याला सोपं जातं, कारण उन्हाळ्यात आपण पाणी, लिक्विड पदार्थ जास्त खातो. पण आईस्क्रीम वगैरे आपल्याला बाहेरचं ते काय खायचं नाही. फक्त अजून एवढा उन्हाळा नाही चालू झाला तर आपण ताकाची सुरुवात करू शकतो उन्हाळ्यात. आणि ताक, दही असेल, हे प्रोटीनयुक्त पदार्थ ठेवलं तुम्ही तर आपल्याला पोट लवकर भरतं.
आणि वजन कमी करायला मदत होते. आता आपलं शरीर आहे ते प्रोटीनच बनलेलं आहे, त्यामुळं आपलं किती वजन आहे त्यानुसार आपल्याला तेवढं प्रोटीन द्यायला लागतं. आणि प्रोटीनयुक्त आता एका ताईंची अशी पण कमेंट होते की साखर बंद केली की वजन कमी होतं. तसं मी करून पण बघितले, पण साखर परत गोड खायचं क्रेविंग होतं. तर तुम्ही प्रोटीन इंटेक वाढवला ना तर तुम्हाला गोड खायचं क्रेविंगसुद्धा जास्त होणार नाही, ते पण क्रेविंग कमी होतं. सुरुवातीला थोडा कंट्रोल तसा करावाच लागतो. आता कधी कधी आपल्याला भूकसुद्धा नसते, पण उगाच आपलं मन करतं की हे खावं ते खावं. तर तुम्ही प्रोटीन जास्त खाल्लं, जास्त म्हणजे जेवढी आपल्याला गरज आहे तेवढं प्रोटीन खाल्लं तर ना तुम्हाला जास्त क्रेविंग होणार नाहीत. हळूहळू तुमचं म्हणजे ते गोड खाण्याचं क्रेविंग कमी होतं. तुम्हाला गोड खायचंच इच्छा झाली तर मग एखादा गुळाचा पदार्थ खा, पण शक्यतो साखर कमी केलेली बरीच वजन कमी करताना. तरी नंतर तुम्ही थोडीफार खाऊ शकता, पण जोपर्यंत तुमची वेट लॉस जर्नी चालू आहे तोपर्यंत तरी तुम्ही हेल्दी गोष्टी खाल्ल्यानं फरक पडतो. म्हणजे वजन कमी करताना थोडासा वेळ देऊन हळूहळू कमी होतं आहे असं समजून तुम्ही कमी करत राहिला तर ते होतं. लगेचच आपण पहिल्या दिवसापासून मग रोजच चेक करत बसलो तर मग वाटतं आपल्याला आपलं कमी झालं आहे न झालं आहे. त्यामुळं किती कमी होतं ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपण हेल्दी गोष्टी खातो ह्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. थोडासा व्यायाम आणि हे रेग्युलर करत राहिलं तर नक्कीच वजन कमी होतं. तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये हे एवढं होतं. आता कोणतं पण एक फळ तुम्ही घेऊ शकता, संत्री असेल, ॲपल असेल. आता 32 बार फॉर्म्युल्यानं जर वजन कमी करायचं झालं तर एक नाश्त्यामध्ये ते ना एकच ॲपल खातात आणि एका ॲपलमध्ये पोट भरतं, इतकं ते चावून खायचं आहे. त्याच्यात लहान लहान तुकडे करायचे आहेत आणि एक तुकडा आपल्याला 32 वेळा चावायचा आहे. फळांचा सुद्धा, पाणीसुद्धा आपल्याला तसंच प्यायचं आहे. आता हे ताक जरी प्यायचं झालं तर ना हळूहळू आपल्याला म्हणजे ते प्यायचं आहे. तर त्यामध्ये तेवढंच फॉलो करायचं आहे, त्यात दुसरं काहीच नाही. फक्त जे खातोय पितोय ते अगदी हळू असं आपल्याला ते खात जायचं आहे. तर तसं पण तुम्ही फॉलो करू शकता. आता ह्यात ना ताकात बघा इतक्या कॅलरी दाखवल्या, तर ताकात खरं एवढ्या कॅलरी असतात का न, मला वाटते एवढ्या कॅलरी ताकात असू शकत नाहीत. नंतर तिला म्हटलं जेवणाचं तू नको स्कॅनच करू नको, जास्तीचं टेन्शन येईल. तर जेवणामध्ये ना आज मेथीची भाजी होती, खूप सगळं सॅलेड आणि सॅलेडमध्ये म्हणजे काकडी गाजर वगैरे संपलेला आहे, मुळा होता. तर उकडलेली 2 अंडी आहेत, भाकरी. आता तुम्ही दुपारी 2 वाजता जर एवढं जेवला तर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तरी भूक जाणवणार पण नाही. आणि मग संध्याकाळचं आता वजन कमी करताना रात्रीचं जेवढं शक्य आहे तुम्हाला कमी खाणं, जितकं लाईट खाचाल. आणि तुम्हाला ओट्सचे भरपूर प्रकार आहेत. जर लवकर वजन कमी करायचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर रात्री ना ओट्सचं म्हणजे आपण मसाला ओट्स घरी करायचं, म्हणजे रेडीमेड आणायचे नाहीत, फक्त ओट्स आणायचे आणि सगळ्या भाज्या त्यामध्ये डाळ टाकून ना, आता त्याची रेसिपी पण मी शेअर करेन. तर तुम्ही रात्रीचं जेवण हलकं केलं किंवा ना तुम्ही बीटचा पराठा, भोपळ्याचा पराठा, त्यामध्ये ना ओट्सची पावडर टाकून तो पराठा केला तरी पण, पराठा म्हणजे थालीपीठ, सगळ्या भाज्या मिक्स करून ना फक्त थोडंसं चमच्यावर तूप लावून ते आपलं डाळीचं पीठ आणि ओट्सची पावडर ते पण रात्रीचं खाऊ शकता. रात्रीचं जेवढं हलकं खाचाल, कमी कॅलरीजचं खाचाल ना तेवढं वेट लॉसला आपल्याला मदत होते. तुम्ही दिवसभरात दुपारच्या जेवणात एक वेळ पोट भरून जेवा, तुम्हाला जितकी भूक आहे तेवढी, पण रात्रीचं फक्त थोडंसं हलकं खावा. मग तुम्ही 32 वेळा चावून खाल्लं तरी पण, आणि असं पण आता साधा डाएट जरी केला, तुम्हाला जर 32 वेळा नाही चावून खाता आलं तरी पण जितकं बारीक खाता येईल ना तेवढा म्हणजे प्रयत्न करायचा. आपली पूर्वीची लोकं पण सांगायची की म्हणजे एक घास 32 वेळा चावून खावं. तर तशा पद्धतीने पण करून बघा. फक्त रात्री आता ना आज ही दुपारपर्यंतच मी तुमच्यासोबत शेअर करते. रात्री मी आज ठरवलं म्हणजे ओट्सचीच कोणती तरी एखादी रेसिपी करायची. तर वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण तुमचं महत्त्वाचं आहे. रात्री अगदी हलकं कमी कॅलरीचं आणि 7पर्यंत आपलं जेवण व्हायला हवं. मग आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण 9-10पर्यंत, आता तुम्हाला जितका वेळ निघतोय तेवढा तुम्ही घालवू शकता, पण इंटरमिटंट फास्टिंगनं सुद्धा वजन कमी होतं. त्यामुळं
तो वेळ दिला तुम्ही आपल्याला शरीराला तर नक्कीच वेट लॉस व्हायला मदत होते. आणि वेट लॉस करताना आपण फॅट लॉस करतोय का मसल लॉस करतोय हे पण पाहणं महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रोटीन नाहीच खाल्लं वेट लॉस करताना तर नक्कीच तुमचं मसल लॉस होतो. तर मसल लॉस झाला की मग तुम्ही नंतर भरपूर त्रास तुम्हाला आपल्या शरीराची मध्ये हानी होते. तर तसं करायचं नाही. त्यामुळे प्रोटीन खाऊन आपण वजन कमी करायचं. प्रत्येक जेवणात काहीतरी एक प्रोटीन सोर्स ठेवायचाच. तर आजचं आता माझं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण बनवलं. आता मी संध्याकाळी काय बनवते ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी रेग्युलर डेली ब्लॉग अगोदर पण म्हणजे शेअर करत होते रेसिपी वगैरे हेच सुरुवातीपासून म्हणजे हे टाकत आले डेली रुटीन. तर आता जे माझे पहिल्या ताई आहेत तर त्यांना आता मी जरी वेट लॉसची माहिती तुम्हाला जे सांगत असले तरी माझा व्हिडिओ म्हणजे दिसतात की माझं डेली रुटीन पण ज्यांना बघायचं त्यांना ते पण दिसून जातं. आणि आता माझ्याकडे माईक नाही त्यामुळं मी ना समोरनं असं बोलायचं झालं तर ना तो आवाज तेवढा क्लिअर येत नाही. त्यामुळं असंच व्हिडिओवरती म्हणजे वरून पाठीमागून असा आवाज देते. बघू माईक घेतल्यानंतर मग तसा व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करेन. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये विचारा. आणि 32 बार फॉर्म्युला कुणाकुणाला माहीत आहे आणि कोणी तशानं वजन कमी केलं आहे तसेसुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे अजून कोणा दुसरे असतील ज्यांना खूप वेट लॉस करायचं आहे तर त्याचा त्यांना फायदा होईल. कारण वजन कमी झालं की सगळ्यांनाच भारी वाटतं. एका ताईंची कमेंट होती माझं पोट तर इतकं वाढलं आहे म्हणजे पोटाचा नगारा झाला आहे अक्षरशः. तर तुम्ही सुरुवात तरी करा. हळूहळू सुरुवात केल्यानंतर ना वजन नक्कीच कमी व्हायला मदत होते. पण सुरुवात तर आपल्याला करायला लागते. तुम्हाला काही नाही झालं ना 32 बार फॉर्म्युला तुम्ही नक्की ट्राय करा. 100% तुमचं वजन कमी होणार. हळूहळू का होईना पण वजन कमी होतं. आपण म्हणजे त्या दिशेनं आपण पाऊल तर उचललं पाहिजे. सगळं खाऊन तुम्हाला वजन कमी तरीसुद्धा वजन कमी करता येतं. तर अजून तुमच्या कोणते प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तरी पण सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.